सगळ्या नातेवाईकांशी तुमचा संवाद गेली 15-20 मिनिटं सुरू होता. काय नेमका संवाद झालेला आहे? अनेक प्रश्न ते तुम्हाला विचारत आहेत, त्यांच्या मनात खूप शंका आहेत. त्या शंकांचं निरसन तुम्ही नेमकं कसं केलेलं आहे? आपलं आता 8 जुलैपासून हे जे बचाव कार्य चालू आहे, त्यामध्ये पहिल्या दिवसापासून हे सर्व नातेवाईक इथे थांबलेले आहेत. त्यांच्यासोबत आमचा सातत्याने संवाद आहे. मगाशी काही नातेवाईकांनी 3-4 प्रश्न उपस्थित केले. पहिला प्रश्न त्यांचा असा होता की आता समजा 3-4 लोकांना आपण बाहेर काढलं आणि एखादी व्यक्ती राहून गेली तर हे ऑपरेशन चालेल का? मी त्यांना सांगितलेलं आहे, मी तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो, जोपर्यंत शेवटच्या व्यक्तीची आपण याच्यातून सुखरूप सुटका करत नाही तोपर्यंत हे ऑपरेशन आज ज्या पद्धतीने चालू आहे त्याच पद्धतीने चालणार आहे. NDRF ही भारतातली नावाजलेली रेस्क्यू करणारी टीम आहे आणि NDRFसुद्धा कुठलंही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही आणि ही माझी वैयक्तिक जबाबदारी असणार आहे की हे ऑपरेशन पूर्ण केल्याशिवाय आम्ही हे थांबवणार नाही. दुसरा मुद्दा होता की आता जे मृत झाले आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन काय देणार आहे यामध्ये चर्चा झालेली आहे. शासनाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 5 लाख रुपये जाहीर केलेले आहेत. महापालिकेने 10 लाख रुपये जाहीर केले आहेत आणि कंपनीने रुपये 25 लाख जाहीर केले आहेत. 25 लाखाव्यतिरिक्त कंपनी त्या व्यक्तीच्या घरातील एकाला नोकरी देणार आहेत. त्याचप्रमाणे जर लहान मुलं असतील तर त्यांचं पूर्ण शिक्षण हे कंपनी करणार आहे. तिसरा मुद्दा आपला होता की या सर्व इमारतीबद्दल असेल, परवानगीबद्दल असेल, काही प्रश्न उपस्थित झाले आहेत, मीडियामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मी आपल्याला आश्वासन देतो की या सर्व बाबींची सखोल चौकशी आम्ही करणार आहोत. सखोल चौकशी करून मग जे कोण जबाबदार असतील, कोणतेही अधिकारी जरी जबाबदार असतील, कंपनी जबाबदार असेल, त्याच्या विरुद्ध जी कारवाई कायदेशीर कडक कारवाई करायची आहे ती केली जाईल. नाही अजून प्रश्न आहे. एक मिनिट. जे काही तुम्ही आता आश्वासन दिलंय हे एक तर लेखी हवंय, एक दुसरं कारण की माहीत नाही प्रत्येकाची नोकरी बदलत राहते, तसं ह्याच्यावर जो काय आता तुम्ही हे सांगितलंय हे कधीपर्यंत होणार आहे कंप्लीट? कंपनीने आम्हाला लेखी दिलेलं आहे. आता कालची एक दुर्दैवी भावेशवाणीचे त्यांच्या पत्नीला आणि आईवडिलांना सुद्धा त्यांनी इमिजिएटली 10 लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत आणि इन्शुरन्सची पण त्यांची प्रक्रिया चालू आहे. त्याचप्रमाणे आमचे जे 10 लाख आहेत, आता मी आयुक्त म्हणून आपल्याला आश्वासन देतो आहे, महापौर साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे, आम्ही जाहीर करतो आहे म्हणजे आम्ही ते देणार आहोत. महापालिकेचे पण 10 लाख रुपये आपल्याला देणार आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कालच जाहीर केले 5 लाख रुपये. सर त्यासाठी काही निकष वगैरे आपण लावणार आहोत? एक प्रश्न आहे, कंपनी नाही सर, महानगरपालिके थ्रू जॉब पाहिजे, कंपनीमध्ये नाही, परमनंट जॉब पाहिजे. इथं आमचे माणसं मेलेले आहेत आणि इथं परत जॉब इथं नको प्लीज. कंपनीतर्फे तुम्ही थर्ड पार्टी बोलताय, कंपनीचा कुठला माणूस आहे इथं ते सांगायला येतात? कंपनीचे आहे कोण आहे त्यांना? नाही पण ह्या ठिकाणी नको, कारण की ऑलरेडी अशी घटना घडलेली आणि त्याच ठिकाणी परत नातेवाईकांची इथं लोक घेतलं, त्यांना ते सण होणार कंपनी नको आम्हाला. असं म्हणणं आहे त्यांचं, असं म्हणणं आहे की इथं आमच्या माणसाचा जीव गेलाय, या कंपनीमध्ये आम्हाला नको आहे. आम्हाला महानगरपालिकेतर्फे कारण की जो माणसाने या कंपनीसाठी जीव घालवला, ज्या पिंपरी चिंचवडसाठी जीव परत तिथंच यायचं, तिथंच परत न येता आम्हाला पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेमध्ये आमच्या वैयक्तिक कोणता पण माणूस असून द्या त्याला नोकरीला घ्यावं. भले ते तुम्ही कोणत्या पण खात्यात घ्या पण त्याला घ्या. आता त्याच्यावरती तुम्ही नाही. आता आत्तापर्यंत कंपनी नोकरी देणार हा विषय होता, कारण तुम्ही कंपनीचे कर्मचारी आहेत, त्यामुळे कंपनी नोकरी देणार आहे, कंपनीने जाहीर केलेलं साहेब. पण थोडं तुमची जी मागणी आहे की महापालिकेमध्ये नोकरी मिळाली पाहिजे, ह्या निर्णयासाठी आम्ही महापौर साहेब, आमची स्टँडिंग कमिटी चेअरमन, आम्हाला सर्वांना बसून हा निर्णय घ्यावा लागेल आणि तो निर्णय आम्ही सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही तो निर्णय घेऊ. आतापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन कुठपर्यंत आलेलं आहे? साहेब 2 मिनिटं एक गोष्ट हो द्या आणि आमच्या पहिल्या यांचं कसं आहे, यांचं होऊन द्या सगळ्या जे सर 10 लाख रुपये प्रत्येकी आहेत का? प्रत्येकी
नाही नाही, ऐका ना, हे मनपाकडून झालं, पण जे कंपनीने द्यायचं ठरवलंय, जे 25 लाख रुपये द्यायचं ठरवलेलं आहे, त्याच्यामध्ये 25 लाखामध्ये PF आणि इन्शुरन्स हे दोन्ही मिळून ठरवलेलं आहे का? इन्क्लुडिंग आहे का? ऐका, इन्क्लुडिंग. मग असं नका करू सर. ऑलरेडी ESI आणि PF हे ऑलरेडी कर्मचारी भरतो. तो इथं काम करू द्या नाही करू द्या, तो प्रत्येक कोणत्याही ठिकाणी केलं तरी त्याला त्याचा तो अधिकार आहे, त्याचा अधिकार त्याला तो मिळणार आहे. त्याच्यामुळे ते पैसे त्याच्यामध्ये इन्क्लूड करू नका. इन्शुरन्स आणि हा संयुक्त PF प्रश्न आहे की तो जर फक्त 25 हे तुमच्या कंपनीने देऊ द्या. तेच प्रश्न विचारतो त्याचा अनुषंगाने सर. संयुक्तिक प्रश्न आहे, कर्मचाऱ्यांचेच पैसे कर्मचाऱ्यांना परत देणार असेल तर मग कंपनी काय त्यांना मदत करणार आहे? हा संयुक्तिक प्रश्न आहे. हे कंपनीचे व्यक्ती आहेत ना. मतलब कंपनी ने जो ग्रुप इंश्योरेंस पॉलिसी किया है उसका कंट्रीब्यूशन कंपनी देती है, राइट? तो वो जो उसमें एम्प्लॉय से कोई पैसे नहीं लिए जाते, तो उसका जो डिपेंडिंग ऑन द रेंज, डिपेंडिंग ऑन द लेवल, तो 10 लाख रुपए है और एक का 20 लाख रुपए है. नहीं, तो फिर इसमें हम सबको ये मान्य नहीं है. इंश्योरेंस का है. नहीं, ये सारी चीजें हमको मान्य नहीं है. पूर्ण 10 लाख रुपए हर एम्प्लॉय को दे रही है. उसके अलावा एक इमीडिएट जॉब दे रही है, जो इमीडिएट फैमिली को, जिनके माइनर बच्चे हैं उनके पूरे एजुकेशन का खर्चा कंपनी उठाएगी. लेकिन वो कंपनी का जॉब कितने दिन तक रहेगा? परमानेंट जॉब चाहिए. परमानेंट जॉब की बात कर रहे हैं. हम परमानेंट जॉब की बात ही कर रहे हैं. सर, लेकिन लेडी यहाँ पे काम नहीं कर पाएगी ना. हाँ सर, ऐसी कंडीशन पर लेडी यहाँ पे काम नहीं कर सकती, क्योंकि जो अभी आदमी लोग मरे हुए, लेडी यहाँ पे नाही. काम नहीं कर सकती. सर, या गोष्टी जे जॉबचं चाललंय ना साहेब, याचा मी फॉलोअप तुमच्याकडून घेईल, कारण की इथं जॉब नको, ऑलरेडी इथं माणूस गेलेला यहाँ पे आहे. lady काम नहीं कर इथं सकती. खरंच नाही जॉब पाहिजे, हे विषय सोडून द्या. आणि जे महापालिकेमध्ये जॉब द्यायचा असेल तर त्याचं धोरण आहे. हा. आम्हाला शासनाची त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. जे काय असेल कंपनीने जे ठरलेलं आहे ते तुम्ही मान्य करून घ्या. कंपनी तुम्हाला परमनंट जॉब देणार आहे. पण नाही आता मला सांगा, ही गोष्ट मान्य नाही आहे. ऐका ना, थांब. ही गोष्ट आम्हाला मान्यच नाही आहे आत्ता पण, आणि मलाच नाही, हे कुणाला सगळ्यांना विचारा. ही गोष्ट मान्य नाही आहे. जर पाहिजे ह्या कंपनीमध्ये नको, तुमच्या इथे घेणार असेल तर एक ओके. आणि जे इन्शुरन्सचे आणि PFचे जे पैसे आहेत ते 25 दोन्ही इन्क्लुडिंग करून ते 25 म्हणतात PF का पैसा तो वो तो आपका ही है, वो तो एम्प्लॉय का ही है. हा, ते इन्क्लुडिंग नका करू. इन्शुरन्सचे पैसे, वो जो PF और वो जो ग्रेजुएट जो पैसा है वो तो आपका ही है, वो तो एम्प्लॉय का ही है. उसकी तो हम बात ही नहीं कर रहे हैं. हाँ. हम लोग बात कर रहे हैं कि जो कंपनी का जो ग्रुप इंश्योरेंस पॉलिसी होता है, जिसमें हर एक का एक लेवल होता है, तो एक्सीडेंटल डेथ के केस में उसको जितना पैसा है वो दैट पार्ट इज देयर. उसके अलावा कंपनी जो है 10 लाख रुपए अपने इसे दे रही है, और टोटल आपको 25 मिलेगा. तो जो आप 10 दे रहे ना, आप 10 नहीं, आप 25 कर दीजिए, ये हम मांगनी कर रहे हैं. नहीं, जो अभी जो इंश्योरेंस पॉलिसी जो है उसके अंदर ही है ये. इंश्योरेंस दे देगी ना वो कंपनी. 25 लाख आप कैसे देंगे ये पूछ रहे हैं. 25 लाख इंश्योरेंस से सिर्फ 10 लाख मिल रहा है. बाकी जो पैसा है वो हम ही दे रहे हैं. हाँ, तो 15 लाख वही- देना, तो 25 लाख करो. इतना ही बोल रहे ये हो. बोल रहे हैं. इसमें हम क्योंकि विचार W- करके उसका- आपसे बाद में बात करेंगे. बाद में नहीं, अभी बोलतो ना सर, अभी बोलतो ना. त्यांना बोर्ड ऑफ नाही नाही, ही गोष्ट आहे ना, ही गोष्ट तुम्हाला मान्य करायला पाहिजे. कारण काय माहिती आहे ही का, जर गोष्ट मान्य ही तर आमची करायलाच पाहिजे. पालिका जर आमची पिंपरी काही गोष्ट ऐका, आहे 2 ना. मिनिटं आमची पालिका जर तुम्हाला आम्हाला या लोकांना 10 लाख रुपये देत असेल आणि कंपनीमध्ये जीव जाऊन सुद्धा तुम्ही 10 लाख रुपये देत असेल तर ते योग्य नाहीये. तुम्ही डिसिजन घ्या, साहेबांपर्यंत पोहोचवा की तुमच्याकडून आम्हाला 25 लाख रुपये नातेवाईकांना आणि पाहिजे. सर, आता ऐका ना, 2 मिनिटं. सर, तुम्ही कसं बोललात आता, त्यांना पण बोलू द्या. तसं तुम्ही कसं स्पष्ट केलं तसं त्यांना पण स्पष्ट करू द्या ना. तुम्ही पण म्हणले का नाही, आम्ही चर्चा करू आणि आमच्या इथं घेता येतं का बघू, तसं त्यांनी पण ही गोष्ट सांगायला पाहिजे. आणि घेता येतं का नाही, तुम्ही घ्या. हा पण शब्द द्या सर की आम्ही घेतो पालिकेमध्ये. मला एकट्याला निर्णय नाही घेत आहेत, पण तेवढं तरी किमान तुम्ही जनरल बॉडीला निर्णय घ्यावा लागेल. हा, बॉडीवर पण घेणार आहे निर्णय, हे तरी सांगा.